ते वरकुटे या शिवरस्ता खुला करण्यासाठी जे आंदोलन आहे सुमारे 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी सध्या आंदोलक आक्रमक झालेले चित्र जे आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी बोलवलेले आहेत। आपण पाहू शकतो की महिला देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। अग्निशमन दलाची गाडी बोलावून आपण पाहतोय की जे शेतकरी आंदोलक आहेत ते मशीनवरती चढलेले आहेत, त्यांना काढण्यासाठी जे अग्निशमन दलाचे आहे ते बोलावून आहेत। पोलीस व जे शेतकरी आंदोलक आहेत यांच्यामध्ये बाचाबाची चालल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शेतकरी या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू आहे। महिला देखील या ठिकाणी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकतो महिला पोलीस असतील, होमगार्ड देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले चित्र पाहायला मिळते। तब्बल 2 तासापासून हे आंदोलन सुरू होते। त्या अग्निशमन दलाची गाडी नेमकी कशासाठी आणण्यात आली हे चित्र आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी एक आंदोलक जे आहेत शेतकरी ते जेसीपी मशीनवरती तब्बल 2 तासापासून चढलेले जे चित्र आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो। या ठिकाणी आंदोलक हे आक्रमक झालेले पाहायला मिळते आपल्याला। या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे। त्याच्यामुळे नेमकं आंदोलनस्थळी शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाडीचा ताबा जो आहे तो महिला शेतकऱ्यांनी या अग्निशमन दलाचा ताबा जो आहे तो महिला शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। आपण नेमकं त्या महिलांशी संवाद साधूया। काय सांगाल ताई? आज 20 वर्ष झाले या रस्त्याची तक्रार आहे साहेब। मॅडम इथे येतात, मॅडम जातात, पण मॅडम ह्या सरकार वाटेची का दखल घेत नाही तर बरं हे मागणी रस्ता चालू आमच्या 20-20 लिटरच्या पोरांकडून ह्या रस्ता नाही म्हणून दुधाच्या कॅटल्या पालत्या होत्या ती लुसकानी कुणाची आमचीच आहे ना। मग ही सरकारने दखल घेतली पाहिजे ना ह्याची शासनाने। आज बरंच झाला ही रस्ता बंद आहे तर तुम्हाला किती अवघड वाटतंय मग आम्ही कवर सोसायचं। काय सांगाल आता अग्निशमन गाडी जी बोलवण्यात आली त्या गाडीचा ताबा तुम्ही घेतला, नेमकं काय तुमचं? काय करतो माझं काय ताबा आहे, फक्त माझी काय अडचण नाही, फक्त मला शासनाने हा रस्ता खुला करून द्यावा एवढीच माझी विनंती। आणि मला इकडला जर रस्ता खुला होत नाही तर मी या रस्त्यावर मी एकटी उठणार नाही। मला रस्त्याची बिलकुल गरज आहे। फक्त मला काय पाहिजे, रस्ता खुला पाहिजे आणि ही जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत ही रस्ता खुला करून देणार नाही। किती दिवसापासून बंद आहे? 20 वर्ष झाले हे रस्त्यात असंच आहे, पण 20 वर्षात कसं होतं महिनाभर चालू होतं लगे महिनाभर बंद होतो। मग आम्ही काय करायचं? माझी इथं पोलीस प्रशासनाने काय केलं, एक प्रतिनिधी म्हणून मी यांच्या कामासाठी काय थांबलो होतो। इथं लोक जातात मान्य आहे आम्हाला, पण आपल्याला काय वाटलं कुठल्या तरी एखाद्या गरीब शेतकऱ्याचा कडबा जवळ म्हणून अग्निशमक आलाय। हे माझ्या माय रस्त्यावर बसल्या होत्या, मी ह्यांना हात जोडून विनंती केली की बाबा जाऊ द्या, गैरसमज नाही म्हणलं जाऊ द्या, कुठं काहीतरी जवळ असेल तरी त्या अध्यक्षाला कळलं होतं की तुम्ही मला खाली घ्यायचं त्यांनी केलं। पण आज ह्या महिलांचा गैरसमज काय झाला, मी पोलीस आहे, मी पोलीस नाही, मी तुमच्यातलंच आहे, पण एक लक्षात ठेवा ह्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे। आम्ही प्रतिनिधी म्हणून मी आलोय, ही पहिली ह्याचा असा दुरुपयोग करायला नाही पाहिजे। प्रशासनाने रस्ता मोकळा करून द्यावा। आंदोलन सध्या चिघळ असून ज्या ठिकाणी महिला आंदोलक असतील, शेतकरी आंदोलक बसले होते त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी उभा करण्यात आल्यावर सध्या आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु या ठिकाणी जोपर्यंत आमचा शिवरस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशी प्रतिक्रिया आहे ती संतप्त महिला शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना दिली आहे। शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा।